कोणत्या लाडक्या बहिणींना इथून पुढे 1500 ऐवजी फक्त 500 रुपये अकाउंटमध्ये जमा होणार किंवा 500 रुपये मिळणार याबाबतची माहिती शासनाकडून प्राप्त झाली आहे। जसे तुम्हाला माहिती आहे की जवळपास 2 महिन्यांपासून स्क्रुटिनी सुरू आहे, जमा झालेल्या अर्जांची तपासणी सुरू आहे। त्यामध्ये ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, जे इन्कम टॅक्स भरत असतील आणि जे सरकारी योजनांचा आधीपासूनच लाभ घेत असतील यांची यादी काढून त्यामधील अपात्र महिलांना वगळण्यात येत आहे। त्यानुसार महिलांना लाभ मिळत आहे। आता कोणत्या महिलांना फक्त 500 रुपये इथून पुढे मिळणार याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली। प्रकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही।